गुड मॉर्निंग स्टूडेंट। आता आपण टेक्निक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया 5.11. इन समर सीजन अ पेंडुलम क्लॉक इज regulated as second pendulum and it keeps correct time. During winter the length of the pendulum decreases by 1%. How much will the clock gain or loss in one day? आता सर्वात आधी आपण याचे गिवन टर्म देऊया. इन समर सीजन a pendulum clock is regulated as a second pendulum. आता त्याचा इन समर सीजन टाइम पिरियड जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे 2 सेकंद आहे. ड्यूरिंग विंटर द लेंथ ऑफ द पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. आता त्या ठिकाणी त्याची लेंथ जी आहे ती 1% लेस दॅन समर आहे. That means here in this case we can write this as this LW, that means the length in winter season is equal to 1 minus 1 upon 100 into LS. That means the length in summer season, this is equal to cross multiplication केलं तर 100 minus 1 divided by 100 into LS. This is equal to 100 minus 1, that means 99 divided by 100 into LS. आता ही व्हॅल्यू इकडे काय येणार LW. Therefore this LW divided by LS is equal to 0.99. आता we know that तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी की इन वन डे एका दिवसामध्ये सेकंद किती असतात ते आहे 86,400. आता या ठिकाणी तो क्लॉक पेंडुलम जो आहे तो किती ऑसिलेशन एका दिवसामध्ये एका दिवसाच्या सेकंदामध्ये परफॉर्म करणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे टाइम पिरियड 2 सेकंद दिला आहे त्यामुळे आपण डिवाइड बाय 2 करूया. हे काय येणार मग दिस इज इक्वल टू 2 4 जा 8 2 3 जा 6 2 2 जा 4 0 0. दिस इज इक्वल टू 43,200 इतके ऑसिलेशन होणार when the time period is 2 seconds. आता we know that the formula of time period t is equal to काय आहे 2 pi square root of l divided by g आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण समर सीजन आणि विंटर सीजन या दोघांसाठी लिहूया. देन वी कॅन राइट दिस ॲज आता tw is equal to the time period in winter season is equal to 2 pi square root of LW divided by G. This is equation number 1. त्याचप्रमाणे आता time period in summer season, that means TS is equal to 2 pi square root of LS divided by G. This is equation number 2. आता dividing equation 1 by 2 करूया आपण. Therefore this TW divided by TS is equal to 2 pi square root of LW divided by G upon 2 pi square root of LS divided by G. आता या ठिकाणी 2 pi गेट कॅन्सल होणार त्याचप्रमाणे G कॅन्सल होणार. Therefore this TW divided by TS is equal to square root of LW divided by LS आहे ना. आता आपण याच्या किमती लिहूया या फॉर्म्युल्यामध्ये. TW divided by TS त्याची व्हॅल्यू आहे 2 सेकंद is equal to square root of आता हा जो रेशियो आहे LW divided by LS त्याची व्हॅल्यू आहे 0.99.
आता हे कॅल्क्युलेशन आपण बाय युजिंग लॉग ने सॉल्व्ह करूया. इज इक्वल टू काय ना मग दिस इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट असताना आपण हाफ लिहितो या ठिकाणी लॉग नुसार कॅल्क्युलेशन करायचे असेल तर लॉग 0.99 मग दिस इज इक्वल टू काय येणार हाफ. आता याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, ही संख्या जी आहे ती लेस दॅन 1 आहे, त्यामुळे आपण त्याच्या पॉइंट नंतरचे नंबर ऑफ झिरो काउंट करतो. ते आहे नंबर ऑफ झिरो 0 आहे. 0 + 1 दॅट मीन्स 1 आणि त्यावर आपण बार देतो. बार 1 पॉइंट. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 99 चा 00 मध्ये. तो आहे 9956. आता या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडी ऍडजस्टमेंट करायची आहे. दिस इज इक्वल टू काय ना हाफ. आता बार 1 म्हणजे काय असतं तर बार 2 + 1 दॅट मीन्स बार 2 + 1 मीन्स बार 1 पॉइंट. आता हे 9956 हे आहेतच. आपण फक्त या ठिकाणी काय केलेलं आहे, या बार 1 च्या ऐवजी थोडी ऍडजस्टमेंट केलेली आहे. बार 2 + 1 घेतलेला आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. भाग जाणार पहिल्यांदा 2 × 2 या ठिकाणी 2 × 2. त्यानंतर आता हा भाग आपण देऊया. पहिल्यांदा या 1 ला 2 ने भाग जात नाही म्हणून आपण 0 लिहितो 0 पॉइंट. आता हे 19 घेतो आपण. 2 9 जा 18 1 रिमेन. त्यावर हा 9 ठेवला पुन्हा 90 झाले ते 2 9 जा 18 पुन्हा 1 रिमेन. त्यावर 5 ठेवला तर 15 झाले. 2 7 जा 14 पुन्हा 1 रिमेन. त्यावर हा 6 ठेवला म्हणजे ते 16 झाले. 2 8 जा 16. मग दिस इज इक्वल टू काय ना इज इक्वल टू, आता हे बार 1 प्लस 0.9978 येणार इज इक्वल टू. आता आपण याची ऍडिशन करू आणि त्याचाच आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग ऑफ बार 1.9978. आता आपण अँटीलॉग हा 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये बघतो. अँटीलॉग ऑफ 0.9978 मल्टीप्लाय बाय 10⁻⁴ याला आपण इकडे आणूया -1. दिस इज इक्वल टू, आता आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे तो 99 चा 78 मध्ये. तो आहे 9949. आता आपण पॉइंट हा 1 डिजिट नंतर देणार. मल्टीप्लाय बाय 10⁻⁻1 हे आहेतच. आता या ठिकाणी या साइडला काय आहे देयरफॉर दिस वन इज TW/2 आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. दिस इज इक्वल टू काय येणार आहे 0.9949. दिस वन इज TW/2. आता या ठिकाणी पुन्हा बघा देयरफॉर दिस TW इज इक्वल टू काय येणार, या 2 ला आपण इकडे काढूया. 2 मल्टीप्लाय बाय 0.9949 आहे. दिस इज इक्वल टू, आता ही मल्टिप्लिकेशन किती येणार 2 9 जा 18 कॅरी 1. 2 4 जा 8 + 1 9. 2 9 जा 18 पुन्हा कॅरी 1. 2 9 जा 18 + 1 दॅट मीन्स दिस इज इक्वल टू 19. आता या ठिकाणी आपण पॉइंट 1 नंतर देणार. दिस वन इज TW. देयरफॉर दिस TW इज इक्वल टू काय येणार मग, आता या ठिकाणी आपण याला राउंडेड फॉर्म मध्ये लिहूया 1.9. आता या ठिकाणी हे जे डिजिट आहे दिस वन इज ग्रेटर दॅन 5, त्यामुळे आपण आदल्या डिजिट मध्ये 1 ऍड करतो. 8 + 1 दॅट इज इक्वल टू 9. म्हणजे या ठिकाणी दिस व्हॅल्यू TW इज इक्वल टू 1.99 सेकंड येणार. दिस वन इज द टाइम पिरियड इन विंटर सीजन. त्याची व्हॅल्यू आहे 1.99 सेकंड.
आता आपल्याला हे जे ऑसिलेशन आहे, ऑसिलेशन पर डे, ते हा टाइम पिरियड घेऊन काढायचे आहे. देन therefore आता तुम्हाला माहिती आहे एका दिवसाचे सेकंड किती आहे, ते आहे 86,400 डिवाइड बाय त्याचा टाइम पिरियड आहे ना 1.99. आता आपण 1.99 सेकंड इतका टाइम पिरियड घेऊन त्याचे ऑसिलेशन काढूया. याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले ते ना 43,417 ऑसिलेशन पर डे. या ठिकाणी पर डे इतकी ऑसिलेशन त्या ठिकाणी होणार आहे. आता मग thus the gain in oscillation per day ते किती येणार. in this case if we subtract, आता आपण या ठिकाणी 43,417 मायनस हे ऑसिलेशन घेऊया 43,200 इज इक्वल टू काय येणार. दिस इज इक्वल टू 217. त्या ठिकाणी इट विल गेन द ऑसिलेशन पर डे. इतके ऑसिलेशन ते पर डे गेन करणार आहे. आता तुम्हाला here in this case as the oscillation of a clock if it refer 2 second. आता या ठिकाणी द टाइम पिरियड हा 2 सेकंद जर आपण रेफर केला त्या क्लॉकने when it perform the oscillation when its time period is 2 second, त्यावेळेस it will gain the time per day. तो पर डे किती टाइम गेन करणार आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर we can write this as therefore this 217 multiply by 2 येणार. आता या ठिकाणी आपण टाइम पिरियड जो आहे तो 2 सेकंड घेत आहे. दिस इज इक्वल टू 434 सेकंड. दॅट मीन्स इज इक्वल टू हे किती येणार 7 मिनिट आणि 14 सेकंड. दिस वन इज द टाइम गेन पर डे. त्या ठिकाणी टाइम गेन पर डे ना. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया 5.12. A bar magnet of mass 120 gram in the form of a rectangular parallel pipette has a dimension. त्याची लेंथ जी आहे ती 40 मिलीमीटर आहे, ब्रीड जी आहे ती 10 मिलीमीटर आहे and height जी आहे ती 80 मिलीमीटर आहे. With the dimension h vertical, the magnet perform angular oscillation in the plane of a magnetic field with period pi second. If its magnetic moment is 3.4 ampere meter square, determine the influencing magnetic field. आता सर्वात आधी आपण याचे गिवन टर्म लिहूया. A bar magnet of mass, या ठिकाणी बार मॅग्नेटचा मास किती आहे ते 120 ग्रॅम आहे. In the form of rectangular parallel pipette has a dimension. आता त्याची लेंथ जी आहे this length is equal to किती आहे 40 मिलीमीटर आहे. ब्रीड किती आहे this b is equal to 10 मिलीमीटर आहे and height त्याचे हाईट जी आहे this is equal to 80 मिलीमीटर आहे. with the dimension h vertical, the magnet perform angular oscillation in the plane of a magnetic field with period. आता त्याचा पिरियड जो आहे this t is equal to pi सेकंद आहे. if its magnetic moment is, आता त्याची magnetic moment जी आहे that means this mu is equal to किती आहे 3.4 ampere meter square आहे. determine the magnetic field. आता या ठिकाणी आपल्याला त्याची मॅग्नेटिक फील्ड जी आहे डी फाइंड आउट करायची आहे. आता सर्वात आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या सर्व टर्म एका 60 मिनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं असेल
बघायचं असतं आणि नसेल तर आपण कन्व्हर्शन करतो। आता या ठिकाणी हे ग्रॅम जे आहे त्याचं आपल्याला कन्व्हर्शन करावं लागणार। दिस वन इज 120 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 इज इक्वल टू 0.12 kg येणार ते। त्यानंतर लेंथ जी आहे ती 40 मिलीमीटर आहे। दिस इज इक्वल टू किती येणार मग 40 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 इज इक्वल टू, आता 40 म्हणजे काय असतं 4 मल्टीप्लाय बाय 10 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 दिस इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय बाय 10 raised to power 1 -3 दॅट मीन्स 10 raised to power -2 येणार ते। त्यानंतर आता ब्रीथची व्हॅल्यू किती आहे 10 मिलीमीटर आहे इज इक्वल टू काय येणार मग 10 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 मीटर येणार इज इक्वल टू किती आहे मग 10 raised to power 1 -3 दिस इज इक्वल टू 10 raised to power -2 मीटर येणार। दिस वन इज द मीटर। त्यानंतर आता हाईट 80 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 मीटर झाली। दिस इज इक्वल टू किती येतं 80 म्हणजे काय 8 मल्टीप्लाय बाय 10 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -3 इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय 10 raised to power 1 -3 दॅट मीन्स 10 raised to power -2 मीटर होणार। आता आपण त्याचे फॉर्म्युले लिहूया। आता पहिला फॉर्म्युला काय त्याचा दिस I इज इक्वल टू m ब्रॅकेट मध्ये L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर डिवाइड बाय 12 दिस वन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टेंग्युलर पॅरलल पाइपेट। हा जो मॅग्नेट आहे इट इज इन द फॉर्म ऑफ दिस वन रेक्टेंग्युलर पॅरलल पाइपेट आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I इज इक्वल टू दिस टर्म। त्यानंतर त्याचा सेकंड फॉर्म्युला आहे ना पिरियड T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I डिवाइड बाय म्यू B। आता आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फॉर्म्युला 1 मध्ये लिहूया। देयरफॉर आता I इज इक्वल टू काय येणार मग m ची व्हॅल्यू 0.12 ब्रॅकेट मध्ये L स्क्वेअर L त्याची व्हॅल्यू आहे 4 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to power -2 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 12 आहेतच। दिस इज इक्वल टू काय येणार मग दिस इज इक्वल टू आता 0.12 म्हणजे काय असतं तर 12 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -2 होणार ते। त्यानंतर ब्रॅकेट मध्ये आता या ठिकाणी 4 चा स्क्वेअर तो आहे 16 मल्टीप्लाय बाय 10 raised to power आता हे 10 raised to power -2 चा स्क्वेअर 10 raised to power -4 होणार प्लस पुन्हा 10 raised to power -2 त्याचा स्क्वेअर 10 raised to power -4 येणार डिवाइड बाय 12 आहेतच। Here this 12 get cancelled, then therefore this value of I is equal to काय येणार मग 10 raised to power -2 ब्रॅकेट मध्ये आता यामध्ये पुन्हा 10 raised to power -4 दोघीकडे कॉमन आहे ते आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया। म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय येणार 16 + 1 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -4 हा आपण या ठिकाणी कॉमन टर्म काढलेली आहे इज इक्वल टू 10 raised to power -2 ब्रॅकेट मध्ये आला 16 + 1 दॅट मीन्स 17 मल्टीप्लाय बाय 10 raised to power -4 इज इक्वल टू आता हे 10 raised to power -2 आणि हे 10 raised to power -4 दॅट मीन्स -2 -4 this is equal to 10 raised to power -6 आणि ब्रॅकेट मध्ये ना 17 therefore this value of I is equal to 17 multiply by आता 10 raised to power -6 आहे
त्याच्या ऐवजी जर आपण या ठिकाणी 10⁻⁵ लिहिले तर इथं पॉइंट येणार 1.7 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵ त्याचा युनिट येणार एंपियर मीटर स्क्वेअर. दिस वन इज व्हॅल्यू ऑफ I. आता आपण फ्रॉम फॉर्म्युला 2 वर काय here in this case we know that this time period. आता ही टाइम पिरियड जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे पाय सेकंड आहे ती आपण लिहूया. पाय इज इक्वल टू काय येणार मग 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ I डिवाइड बाय म्यू बी येणार. आता here in this case स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करू आपण. हे काय होणार पाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 पुन्हा पाय स्क्वेअर या ठिकाणी आणि हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे त्या ठिकाणी मल्टिप्लाय बाय I डिवाइड बाय म्यू बी येणार. आता here in this case this पाय स्क्वेअर गेट कॅन्सल. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स दिस बी इज इक्वल टू बी आपण या साइडला आणलं तर काय येणार 4I डिवाइड बाय म्यू येणार. आता आपण त्याचं व्हॅल्यू पुट करूया. therefore this b is equal to काय येणार मग b is equal to 4 मल्टिप्लाय बाय I ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली आहे ती आहे 1.7 मल्टिप्लाय बाय 10⁻⁵ डिवाइड बाय म्यू ची व्हॅल्यू किती आहे 3.4 आहे. आता आपण या ठिकाणी थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. therefore this value of b is equal to आता 4 म्हणजे काय येतं 2 मल्टिप्लाय बाय 2 असं लिहू शकतो आपण. मल्टिप्लाय बाय 1.7 आहे दस आणि मल्टिप्लाय बाय 10⁻⁵ डिवाइड बाय 3.4. फक्त आपण या ठिकाणी in this case हे जे 4 आहे त्याच्याऐवजी आपण हे 2 मल्टिप्लाय बाय 2 या फॉर्म मध्ये लिहिले. देन दिस इज इक्वल टू काय येणार मग इज इक्वल टू आता आपण या 17 2 जा 34 होता मग आपण असं लिहू शकतो 2 मल्टिप्लाय बाय 34 पण या ठिकाणी पॉइंट असल्यामुळे आपण ते 3.4 लिहूया. मल्टिप्लाय बाय 10⁻⁵ आहे तर डिवाइड बाय 3.4. आता हे 3.4 get cancel. therefore this value of b is equal to 2 multiplied by 10⁻⁵. त्याचा युनिट काय ना वेबर पर मीटर स्क्वेअर और त्याला आपण काय म्हणतो टेस्ला. दिस वन इज द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे. अशा प्रकारे आपण ही I ची व्हॅल्यू आणि B ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. 5.13 two magnets with the same dimension and mass but of magnetic moment mu1 is equal to 100 ampere meter square and mu2 is equal to 50 ampere meter square are jointly suspended in the earth magnetic field so as to perform angular oscillation in a horizontal plane. When their like poles are joined together, the period of their angular SHM is 5 seconds. Find the period of angular SHM when their unlike poles are joined together. आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमच्या गिवन टर्म घेऊया. टू मॅग्नेट्स विथ द सेम डायमेन्शन अँड मास. या ठिकाणी दोन मॅग्नेट घेतलेले आहे हॅविंग सेम डायमेन्शन अँड मास. त्याचं डायमेन्शन आणि मास हे सारखं आहे बट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट पण त्याची मॅग्नेटिक मोमेंट काय आहे mu1 is equal to 100 ampere meter square. ही पहिले magnetic moment आहे and the second one is mu2 is equal to 50 ampere meter square. This one is the magnetic moment of another magnet, second magnet, are jointly suspended in the earth magnetic field. आणि ते
अर्थ मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्यामध्ये सस्पेंड केलेले आहे सो ॲज टू परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. त्या ठिकाणी ते काय करत आहे दे परफॉर्म द अँग्युलर ऑसिलेशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन व्हेन देअर लाईट पोल्स आर जॉईन टुगेदर. आता त्या ठिकाणी त्यांचे लाईट पोल जेव्हा जॉईन टुगेदर असणार त्यावेळेचा त्याचा पिरियड ऑफ देअर अँग्युलर एक्सचेंज इज 5 सेकंद. त्यावेळेचा त्याचा पिरियड जो आहे T1 = 5 सेकंद आहे. फाइंड द पिरियड ऑफ अँग्युलर एक्सचेंज व्हेन देअर अनलाइक पोल्स आर जॉईन टुगेदर. आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याचा पिरियड हा फाइंड आउट करायचा आहे T2 केव्हाचा when their unlike poles are joined together त्यावेळेचा. that means this T2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. here in this case बघा the period of their angular acceleration is 5 second. हा 5 सेकंद आहे. केव्हा आहे when the like poles are joined together त्यावेळेचा पिरियड आहे. that means this one T1. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे त्याचा पिरियड of angular acceleration when their unlike poles are joined together. that means this T2 = आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता सर्वात आधी आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. आता कॉमन फॉर्म्युला काय आहे this T we know that this T = 2 pi square root of I divided by mu di. आता here in this case with like poles together. आता या ठिकाणी जेव्हा लाईक पोल्स टुगेदर असणार त्यावेळेचा त्याचा पिरियड जो असणार तो किती येणार दिस T1 = 2 pi square root of I divided by. आता हे म्यू जे आहे दिस वन इज त्याचं इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट. त्याचे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट जे आहे व्हेन लाईक पोल्स आर टुगेदर त्यावेळेस किती राहणार ते μ1 + μ2 राहणार आणि इंटू BIX. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता त्याचप्रमाणे आपण विथ unlike poles together. आता या ठिकाणी जेव्हा unlike poles together असणार त्यावेळेस त्याचा पिरियड किती असणार तो असणार T2 = 2 pi square root of I divided by. पुन्हा आता या ठिकाणी त्याची इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंटची जी व्हॅल्यू असणार ती किती राहणार आहे ती राहणार आहे μ1 - μ2 राहणार आहे इंटू BIX. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता here in this case dividing equation 1/2 आपण करूया. therefore this T1 divided by T2 = 2 pi square root of I divided by μ1 + μ2 into BIX divided by 2 pi square root of I divided by μ1 minus μ2 into BNR. आता या ठिकाणी पुन्हा बघा 2 pi get cancel. त्याचप्रमाणे I get cancel. This B get cancel. Therefore this T1 divided by T2 is equal to काय येणार मग आता याला आपण मल्टिप्लाय करूया. हे 1 डिवाइड बाय μ1 + μ2 मल्टिप्लाय बाय आता हे डिवाइड आहे तिथे मल्टिप्लाय केलं तर काय करणार आपण त्याचा रेसिप्रोकल लिहिणार. दॅट मीन्स μ1 - μ2 डिवाइड बाय 1 येणार.
Therefore, this T1 divided by T2 is equal to square root of mu1 minus mu2 divided by mu1 plus mu2 आहे ना. आता याच्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी लिहूया mu1 mu2 च्या आणि पिरियडच्या टाइम पिरियड. देयरफॉर आता या ठिकाणी T1 त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 5 सेकंड आहे डिवाइड बाय T2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ mu1 मायनस mu2. mu1 ची किंमत 100 मायनस mu2 ची किंमत 50 आहे डिवाइड बाय 100 प्लस 50 येणार. Therefore, this 5 divided by T2 is equal to square root of, आता या ठिकाणी 100 minus 50 म्हणजे किती येतं ते 50 येणार डिवाइड बाय 100 plus 50 म्हणजे 150 झाले. आता या ठिकाणी आपण त्याला भाग देऊया 0 0 के कॅन्सल 5 on the 5 5 3 जा 15 येणार. Therefore, this 5 divided by T2 is equal to square root of 1 divided by 3. आता या ठिकाणी आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया. Therefore, this one is 25 divided by T2 square is equal to, आता या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कॅन्सल होणार. दिस इज इक्वल टू काय होणार मग 1/3. देयरफॉर आता आपल्याला T2 फाइंड आउट करायचा आहे. मग आपण एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. T2 स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार दिस 25 मल्टिप्लाय बाय 3 येणार. देयरफॉर दिस T2 इज इक्वल टू काय येणार पुन्हा आता त्याचा स्क्वेअर रूट घेऊया आपण. T2 इज इक्वल टू 25 त्याचा स्क्वेअर रूट 5 येणार आणि 3 चा स्क्वेअर रूट आपण ते स्क्वेअर रूट मध्ये लिहू इज इक्वल टू 5. आता स्क्वेअर रूट ऑफ 3 याची व्हॅल्यू आपण लॉग टेबल मध्ये बघूया. ती आहे 1 पॉइंट, आता हे मल्टिप्लाय बाय 1.732 येणार. ही मल्टिप्लिकेशन करूया आपण. 5 2 जा 10 कॅरी 1, त्यानंतर 5 3 जा 15 प्लस 1 16 झाले पुन्हा कॅरी 1. 5 7 जा 35 प्लस 1 36 पुन्हा कॅरी 3. 5 1 जा 5 प्लस 3 8 झाले ते. Therefore, this T2 is equal to 8.66 सेकंड इतकी त्याची व्हॅल्यू येणार आहे. आता हे जे T2 आहे ते केव्हा आहे? दिस वन इज द पिरियड ऑफ अँग्युलर एसेशन व्हेन देयर अनलाइक पोल्स आर जॉईन टुगेदर. त्यावेळेचा त्याचा पिरियड हा T2 इज इक्वल टू दिस वन.